संयुक्त महाराष्ट्र समितीची वज्रमूठ तर आवळली गेली होती. पण तुम्हाला माहिती आहे का, हा लढा फक्त मैदानातल्या भाषणांपुरता नव्हता. आता हा लढा मुंबईच्या प्रत्येक घराघरात आणि तिथल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचला होता. जेव्हा पुरुष अटकेत असायचे किंवा कामावर असायचे, तेव्हा मुंबईच्या चाळी वस्त्यांमधल्या साध्या गृहिणी रस्त्यावर उतरायच्या. विचार करा, हातात लाटणं आणि पदर कमरेत खोचून या महिला पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड समोर उभ्या राहायच्या. त्यावेळी एक नाव खूप गाजलं होतं, अहिल्याबाई रांगणेकर. आणि त्यांच्यासोबत होत्या विमल रणदिवे, मृणाल गोरे, प्रमिला दंडवते आणि तारा रेड्डी. या महिलांनी सत्याग्रहाची अशी लाट निर्माण केली की पोलिसांच्या लाठ्या काठ्या समोर असूनही त्या तसूभरही मागे हटल्या नाही. हे फक्त मराठी आणि महाराष्ट्रासाठी. आणि यातली सर्वात मोठी गोष्ट जी फार कमी लोकांना माहिती आहे, जेव्हा गिरणी कामगारांचे संप व्हायचे तेव्हा ह्या महिलांनी फक्त घरच सांभाळलं नाही, तर कमिटीच्या माध्यमातून हजारो लोकांच्या जेवणाची सोय सुद्धा केली. चुलीतली आग जणू या लढ्याचं इंधन बनली. महिलांच्या ह्या सहभागामुळे दिल्लीला एक गोष्ट समजली होती की आता हा लढा काही नेत्यांचा उरला नाहीये, तर तो प्रत्येक मराठी कुटुंबाचा स्वाभिमान झालाय.